सरकारमध्ये आपली संख्या अधिक आहे, मागे हटू नका. अमित शहांनी भाजप आमदारांना हा कानमंत्र दिलाय. अजित पवारांबाबत तक्रार करणाऱ्या आमदारांना सुद्धा अमित शहा यांनी सूचना दिल्यात. विकास कामांसाठी मंत्र्यांच्या मागे लागा असं अमित शहा यांनी म्हटलंय. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असा सल्ला त्यांनी दिलाय. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे आणि शहांकडून महायुतीबाबत ही स्पष्टोक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला महायुती म्हणून पुढे जायचं असं म्हणतात शहा आणि त्यामुळे महायुतीबाबत आता स्पष्टोक्ती त्यांनी दिलेली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. ओम, सरकारमध्ये आपली संख्या अधिक आहे, आता मागे हटू नका. भाजप आमदारांना अमित शहांनी कानमंत्र दिलेला आहे आणि अजित पवारांबाबत तक्रार करणाऱ्या आमदारांनाही सूचना दिल्याचं कळतंय. काय काय नेमके तपशील आहेत? अमित शहांनी काय नेमका कानमंत्र आणि सल्ला दिलाय? अगदी बरोबर आहे. खरं तर अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि नांदेडमध्ये एका कार्यक्रमाच्या नंतर काही भाजपच्या आमदारांनी विकास कामाच्या संदर्भात काही तक्रारी अमित शहांकडे केल्या होत्या. त्यासोबतच अजित पवारांकडून सुद्धा काही ठिकाणी आपली अडवणूक होते असा देखील सूर भाजपच्या काही आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी आवळला होता. त्यावेळेला अमित शहांनी भाजप आमदारांना अशा सूचना दिल्या की सरकारमध्ये आपली संख्या अधिक आहे, आपण ताकदीनं अधिक मोठे आहोत, त्यामुळे विकास कामाच्या संदर्भात मागे हटू नका, विकास कामं हट्टानं पूर्ण करून घ्या, त्यासाठी मंत्र्यांच्या मागे लागा, अशा प्रकारच्या सूचना अमित शहांनी भाजपच्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय. त्यासोबतच महायुतीच्या ज्या काही घडामोडी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देखील अमित शहा आणि अजित पवार यांची चर्चा देखील झाली होती. यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदेच्या आमदारांनी या संदर्भात तक्रारी केल्या होत्या की अजित पवारांकडनं फाईलच्या संदर्भात अडवणूक केली जाते. त्यानंतर फाईलचे जे काही अधिकार होते ते एकनाथ शिंदेकडे देण्यात आले होते आणि एकनाथ शिंदेच्या नंतर ज्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे दिल्या जातात. अशा प्रकारची एक प्रक्रिया पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आता महायुतीतल्या आमदारांची अजित पवारांकडे अडवणूक होत असल्याचा प्रकार या सगळ्या प्रकारातून समोर आलाय. ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी.